नामी राणी ग कशी ही जिंदगीत आणी बाणी ग ये ना प्रिय इतर प्रेम दिवाळा रसीला बे प्यार जरासा नशीला इतर प्रेम दिवाळा रसीला बे प्यार जरासा नशीला जरी म्हातारा घोडा दिसतो पावर भारी माझी समजलं काय हे श्रृंगाराची गरबी जिंकीन होशील तू ग राजी अरे जरी म्हातारा घोडा दिसतो पावर भारी माझी श्रृंगाराची गरबी जिंकीन होशील तू ग राजी प्रियतम्मा प्रियतम्मा नाही मी निकम्मा प्रियतम्मा नाही मी निकम्मा प्रेम दिवाणा नंदी मी ग तू तर माझी अम्मा प्रियतम्मा हव म्हशीत शान अशी कुर्मीत जाऊन ग बाई बाया बापड्यांचं काम हे गणाई दिलाची रुक्मिणी तू तुझा कन्हैया मी प्रेमान वेळा झाला तुझाच हा स्वामी तुझ्यासाठी मी घर फिरलो तुझी माझी जोडी जमली ग अशी झटकास पोरगी पटली थोडीशी राधाळू ज्वानी कशी सांभाळू किती तुला कसली ग मनात दीदी वसली ग तुझी माझी जोडी जमली ग अशी झटकास पोरगी पटली महानगरपालिकेचे हे सगळ्यात सिनियर आर्टिस्ट आणि या सगळ्या कलावंतांनी आपली कला आपलं हे ट्रिब्यूट अशोक मामांसाठी दिलेलं आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. मी या ठिकाणी विनंती करतोय की अशोक मामांसाठी खुर्ची
गायकवाड साहेबांना विनंती करेन की त्यांनी मामांचा शाल, श्रीफळ आणि छोटासा रोपटं देऊन आरोग्य सत्कार सोहळा संपन्न करायचा आहे. त्यानंतर डॉक्टर संगीता हसनाळे मॅडमना विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ आणि महानगरपालिकेचं मानचिन्ह त्यांना द्यायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्यांचा ऊक कमी नाही पाहिजे. टाळ्यांचा ऊक अतिशय चांगला असतो बरं का आपल्या तब्येतीसाठी. पण महानगरपालिकेचं मानचिन्ह डॉक्टर संगीता हसनाळे मॅडम यांच्या हस्ते आपण हे महानगरपालिकेचं मानचिन्ह त्यांना देण्यात प्रदान करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. मामांना विनंती करेन की त्यांनी इथेच बसायचं आहे आणि मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी समोर. यांच्यामध्ये कुठे तरी आर्टिस्ट दडलेले आहेत. ते बाहेर काढण्याची त्यांना संधी नाही कधी मिळाली असती तर कुठे टॉपला गेले असते ते लोक. करत राहत होतं तसाच. आता तुमच्यातला उत्साह पाहिल्यानंतर असं मला वाटतं की तुम्ही तो करत राहणार. मी किती वर्षापासून मी ऐकतोय. पाहण्याचा योग मला पहिल्यांदा आला. पण याची तुमची सिन्सिअरिटी मला दिसून येते की कुठेही गोंधळ गडबड काही नाही. कुठेही मी नाही, तू नाही, काही नाही. वा, फारच छान. आता खरं म्हणजे उद्या सकाळी लगेच शूटिंग आहे मला पण आणि साहेबांना पण. ते लवकर जायचंच आहे आता. पण आता यांनी तर मला सांगितलं की या का तुम्ही आता ह्याला नाही म्हणणं म्हणजे मुश्किल आहे. हो म्हटलं येतो बाबा, तू सांगतोस तर मी ते निश्चित येतो. पण छान. मी एक चांगला मी प्रोग्राम पाहिल्याचं मला समाधान मिळालं. कारण काही प्रोग्रामना बसल्या घरी जाण्याचे वेळ लागतात. पण मला इकडे बसवून ठेवलं, मला फिरवून ठेवलं आहे प्रोग्राम. चांगलं, फार छान. मी तुमच्या उत्साहाचं कौतुक करतो. यापुढे तुम्ही असेच प्रोग्राम करत राहा. यातूनच तुमचे मोठे आर्टिस्ट तुम्हाला मिळतील. तुमचे प्रोग्राम गाजतील. असे काही प्रोग्राम करून मी प्रोफेशनली पण करू शकाल. आता ते डान्स जे केलेत ना तुम्ही, जे पहिले सुरुवातीचे डान्सेस किंवा ह्याच्यापैकी प्रोफेशनल लोक सुद्धा इतके चांगले करत नाही स्टेजवर.